नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर टायटल आणि थंबनेलवरून तुम्हाला समजलं असेल आजचा आपला व्हिडिओ कशावरती आहे। तर बरोबर आहे, सुपरमार्केट मॉलमध्ये जेव्हा आपण किराणा सामान वगैरे आणण्यासाठी जातो ना, तर त्यावेळेस तिथे अशा पद्धतीचे प्रोडक्ट पण खूप असतात विक्रीसाठी आणि हे बघून आपण खूप आकर्षित होतो। किराणा राहतो बाजूला आणि आपण असेच बघत बसतो तिथे प्रोडक्ट, डोरमॅट असतात, रोटी रुमाल असतात, पाऊच असतात, बॅगी असतात। तर मी हे बघितलं जेव्हा किराणा वगैरे आणायला गेले होते त्यावेळेस, तर म्हटलं चला आपण हे घरी ट्राय करू आणि तिथे पण मी अशा पद्धतीचं ते ओपन करून बघितलं कसं आहे काय, त्याचा फुल बघितलं आणि त्याच्यानंतर म्हटलं चला आता आपण हा व्हिडिओ घरी पण शेअर करूया, म्हणजे मला पण बनवता येईल आणि तुमच्यासोबत पण तो व्हिडिओ शेअर होईल। तर तुम्हाला पण अशी आवड आहे का किंवा तुम्ही पण अशा गोष्टींसाठी आकर्षित होता का जेव्हा आपण किराणा सामान वगैरे आणायला सुपर मॉलमध्ये जातो तेव्हा म्हणजे अशा गोष्टी दिसतात तिथे आणि आपण त्या गोष्टीकडे जास्त आकर्षित होतो। आणि मी प्रत्येक वेळी काही ना काही बघून येते आणि घरी येऊन ट्राय करत असते आणि तुमच्यासोबत पण तो व्हिडिओ शेअर करत असते। तर नक्कीच तुम्हाला हा पण व्हिडिओ आहे तो युजफुल ठरेल। आणि हे मी फक्त एकाच चौकोनी कापडापासून बनवलेले आहे, फक्त 15.5 बाय 15.5 इंचाचा एकच चौकोनी कपड्यापासून बनवलेले आहे। अतिशय सुंदर सोपी कटिंग आणि स्टिचिंग आहे आणि हे खूप महाग मिळते असले प्रोडक्ट 150, 200, 300 अशी त्याची प्राइस असते। मग त्या मानाने तुम्ही घरच्या घरी पण स्वतःच्या हाताने बनवून नक्की ट्राय करू शकता कोणत्याही कॉटनच्या कापडापासून। तर चला जास्त वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करू। व्हिडिओ युजफुल वाटला, आवडला तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा, हाईप करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला। तर मैत्रिणींनो, आजच्या आयडियासाठी बघा मी इथे फॉर्म शीट ठेवून घेतलेला आहे, खालच्या साईडने कॉटनचा कपडा ठेवला आहे। हा पातळ आहे त्यामुळे डबल मध्ये ठेवून घेतलेला आहे बघा। तर मध्यभागी फॉर्म शीट आणि वरतून पण आपल्याला एक कॉटनचाच कपडा घ्यायचा आहे आणि हा पण डबल घेतलेला आहे का तर हा पातळ मध्ये आहे त्यामुळे डबल घडी घेतलेली आहे मी। आणि याच्यावरती ना आपल्याला व्यवस्थित ठेवते अगोदर अशी तिरकी फक्त क्विल्टिंग करायची, पूर्ण क्विल्ट करण्याची काहीच गरज नाही। फक्त बघा हा एक कोपरा आणि हा एक कोपरा अशी आपल्याला याच्यावरती टिप मारून घ्यायची आहे बघा, या पद्धतीने आणि या पद्धतीने। तर मी ते ना अगोदर कडेकडेला टाचणी लावून घेतली आणि त्यानंतर तुम्हाला मार्किंग पण करून दाखवते। फक्त हे आपल्याला दोन्ही कॉर्नर आहेत ना तिथेच अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे। तर चला शिलाई मशीनवरती दाखवते। तर इथे आपल्याला पक्की स्टिप द्यायची आहे मैत्रिणींनो आणि मध्ये मध्ये येणारी टाचणी पण लगेचच काढून घेत आहे। तर हे जे फॉर्म शीट वापरलेलं आहे मी मध्यभागी, ते नवीन कपडे आपण जेव्हा खरेदी करतो ना त्यासोबतच आपल्याला भेटलेलं असतं ना, तेच वापरलं आहे। आता त्यानंतर हे कडेकडेला आहे ना आपल्याला आता माप चेक करायचं आहे, 15.5 इंच जिथे भरेल ना तिथून पुढचं आपल्याला कट करायचं आहे। कारण की मी वाढव घेतला होता, कारण की म्हणजे थोडंफार मागे पुढे होऊ शकतं ना स्टिच करताना, त्यामुळे आता बरोबर चेक करून घेत आहे। जिथे 15.5 इंच येईल ना लांबी रुंदी दोन्ही पण 15.5 बाय 15.5 इंच मार्किंग करून घेतली आणि तशीच आपण कटिंग करून घेतलेली आहे। आता बघा परत एकदा चेक करून बघते, तर बरोबर आता 15.5 बाय 15.5 इंचाचा हा चौकोनी पीस आहे। मी ठिकठिकाणी प्रत्येक वेळी चेक करून बघितलं। आता त्यानंतर आपल्याला एक अशी फोल्ड करायची आहे, एक सिंगल फोल्ड केली त्यानंतर अजून एक फोल्ड, म्हणजे 4 फोल्डमध्ये आपला हा कपडा आता फोल्ड झालेला आहे। आणि आता आपल्याला अजून एक फोल्ड करायची, म्हणजे त्रिकोण झाला। आता इथं बघा 5वी फोल्ड करताना त्रिकोण होतो आणि जिथं त्रिकोण झालेला आहे ना तिथे आपल्याला थोडंसं अर्धा इंच राऊंड द्यायचं आहे बघा। आता तुम्हाला ही घडी जेव्हा इतकी फोल्ड करताना तुम्ही तर खूप जाड वाटेल, पण फॉर्म शीट असतं त्यामुळे ते लगेच कट होतं, किंवा मग तुम्ही अगोदर पेपरवरती अशी प्रॅक्टिस करा आणि मग डायरेक्टली कापडावरती। आणि जिकडनं ओपन साईड होती ना तिकडनंच मी हा भाग कट केला आहे, लक्षात ठेवा जिथे त्रिकोण आलेलं होतं तिथं। आणि बघा हे ओपन केल्यावरती इथं जर शेप तुम्हाला थोडाफार दिसत असेल वाकडा तिकडा किंवा बाहेर पार्ट, तर तो पण तुम्ही या स्टेजला कट करून घेऊ शकता, ठीक आहे, या पद्धतीने। आता अजून एक आपण ओपन केल्याच्या नंतर बघा इकडे पण थोडंसं मागे पुढे पार्ट दिसतोय ना, तो पण तुम्ही अशा पद्धतीने चेक करून इथे व्यवस्थित असा आकार देऊ शकता पानाचा, म्हणजे जसं आपण अगोदर केला होता ना तसा। आणि बघा या पद्धतीने जिथे जिथे राहिलंय वाटतंय तुमचा कपडा कटिंग करायचा ना, कारण की जास्त जाड झालं होतं ना ते त्यामुळे, तर या पद्धतीने आपण ही कटिंग आहे ती करून घेतलेली आहे। आता त्यानंतर ही जी डिझाईन तयार झाली आहे ना, तर इथे मी तुम्हाला मार्किंग करून दाखवते आणि इथपर्यंतच आपल्याला अशी शिलाई करून घ्यायची आहे बघा। तर चारही साईडने आपण ही मार्किंग करून घेतली। आता जशी मार्किंग केली ना तशीच याच्यावरती आपण टिप मारून घेऊ, म्हणजे इथून फोल्ड झाला पाहिजे आपला हा कपडा, त्यासाठी आपल्याला अशीच स्टिचिंग करायची आहे, ठीक आहे, या पद्धतीने। तर चारही साईडने आपण ही स्टिचिंग आहे ती कंप्लीट करून घेतलेली आहे। आता यानंतर आपल्याला अशा पद्धतीने हा फोल्ड करायचा आहे, पण त्या अगोदर आपल्याला इथे पायपिंग करून घ्यायची। त्यानंतर इकडनं पायपिंगसाठी आपल्याला आहे ना तिरप्या पट्ट्या लागणार आहेत, तर तुम्ही कोणत्याही कापडाचे घेऊ शकता। तर मी इथे अशा पद्धतीचा ब्लाउज पीस आहे आणि याच्या आपण तिरप्या पट्ट्या कट करून घेऊ।
तर या पट्टीची रुंदी साधारण तुम्ही 1.5 ते 2 इंच रुंदी घेऊ शकता. मी काय मोजून नाही घेतली, विदाऊट मेजरमेंटचीच कट करून घेतली. या पद्धतीने थोडीशी जास्त वाटली इकडनं ते कट केलं. आता बघा या तिरप्या पट्ट्या आपल्याला एकमेकांवरती या पद्धतीने ठेवून घ्यायच्या आणि जोड देऊन घ्यायचा आहे. ठीक आहे. आणि थोडंफार मागे पुढे किंवा एक्स्ट्राचं फॅब्रिक झालं असेल ना तर ते पण कट करू. आणि ही अजून एक पट्टी पण स्टिच करून घेत आहे मी. ठीक आहे. बघा ती कशा पद्धतीने ठेवलेली आहे तिरपी पट्टी ते पण बघून घ्या. दाबटीप पण देऊन घेतली याच्यावरती. आता त्यानंतर मी पुरतं आहे की नाही ते अगोदर चेक नाही केलं, म्हटलं कमी पडलं तर चट नंतर आपण एखादी पट्टी जोड देऊन घेऊ. आता बघा स्टार्टिंगला जो पार्ट जोडला त्याला अर्धा इंच फोल्ड करून स्टिच करून घेतलं आणि या पद्धतीने आपण इथे ही जी पायपिंग आहे ती स्टिच करून घेत आहोत. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मैत्रिणींनो आपला रोटी रुमाल घरच्या घरी तुम्ही नक्की बनवू शकता. आणि स्वतःच्या हाताने बनवलेल्या गोष्टींचा आनंद हा खरंच खूप म्हणजे खूप वेगळा असतो आणि ते आपण वापरतही आणू शकतो. तुम्ही पिकनिकला वगैरे जाताना किंवा मग असंच रानामध्ये कोणी कामाला वगैरे जात असेल तर त्या महिला पण अशा पद्धतीने घेऊ शकतात या रुमालामध्ये चपात्या वगैरे. आता इथे बघा छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत, कारण की आपल्याला आता पलटी मारायची आहे ना, तर मग इथे पानाचा शेप आहे ना, मग तिथे ठिकठिकाणी आपल्याला असा कट देऊन घ्यावा लागणार आहे. म्हणजे आपण जेव्हा पायपिंगला पलटी मारू त्यावेळेस ती व्यवस्थित आपली पायपिंग करता येते. ठीक आहे. फक्त शिलाईवरती कट नाही झालं पाहिजे एवढी काळजी घ्यायची कटिंग करताना. आता त्यानंतर बघा हे दुसऱ्या साईडला टर्न करून घेतलं आणि इकडनं आपल्याला डबल फोल्ड करून ही जी पायपिंग आहे ती कंप्लीट करून घ्यायची आहे. तसेच तुम्ही हे संक्रांतीसाठी हळदी कुंकू वान आयडिया म्हणून पण ट्राय करू शकता मैत्रिणींनो. वेळ असेल तुमच्याकडे तर मग तुम्ही नक्कीच अशा पद्धतीचे रोटी रुमाल आहे ते पण संक्रांतीला हळदी कुंकू वान म्हणून पण देऊ शकता किंवा स्वतःच्या वापरात तर आपण नक्कीच आणतोच. आणि हे कसं एव्हरीडे यूज होणार आहे. तुम्ही टोपल्यामध्ये पण ठेवण्यासाठी वापर करू शकता किंवा पोळ्यांच्या डब्यात ठेवण्यासाठी पण. तसेच मी या अगोदरही रोटी रुमालचे बरेच वेगवेगळे प्रकार दाखवलेले आहेत, ते पण तुम्ही चेकआउट करा. तसं मी डिस्क्रिप्शनमध्ये बघते, लिंक देऊन ठेवण्याचा प्रयत्न करते किंवा कमेंटमध्ये, किंवा मग तुम्ही मला मागितले तरी मी तुमच्या कमेंटला रिप्लाय नक्की देईल. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो चारही साईडने आपण ही जी पायपिंग आहे ती करून घेतलेली आहे. आता यानंतर तुम्ही कोणतीही बाजू आतली बाहेरची ठेवू शकता, कारण की दोन्ही साईडने आपण मेन फॅब्रिकच वापरलेलं आहे. आणि या पद्धतीने आपल्याला ते फोल्ड करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तुम्ही असंही फोल्ड करून घेऊ शकता किंवा मग आता मी परत एकदा फोल्ड दाखवते, तर असंही करू शकता. आणि इथे आपल्याला वेलक्रू पण लावून घ्यायचे. तर चला वेलक्रू कसे लावायचे ना ते पण दाखवते. त्यानंतर मैत्रिणींनो मी इथे वेलक्रू घेतलेले आहेत बघा अशा पद्धतीने. आणि हे आपल्याला एक इथे लावून घ्यायचं आहे आणि एक या ठिकाणी, म्हणजे अंतर हे चेक करायचं आणि व्यवस्थित असं आपल्याला जिथे मॅच होईल तिथेच स्टिच करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर मी अगोदर इथे स्टिच करते आणि मग या साईडने स्टिच करते. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो हे जे वेलक्रू आहेत ते आपण स्टिच करून घेतलेले आहेत बघा या पद्धतीने दोन्ही साईडने. आता त्यानंतर तुम्ही पेपर वगैरे टाकून घ्या आणि मग यावरती आपल्याला चपात्या ठेवून घ्यायच्या. आता माझ्याकडे एवढेच शिल्लक राहिलेत म्हणून मी तुम्हाला एवढेच ठेवून दाखवले. तुम्ही याच्यापेक्षा जास्तही ठेवू शकता. आणि बघा या पद्धतीने आपल्याला ते क्लोज करून घ्यायचं आहे. बघा महागडं मिळणारं ऑनलाईन रोटी रुमाल किंवा रोटी कवर आपलं घरच्या घरी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवून तयार झाले आहे. आणि अजून पण तुमच्या याच्यामध्ये भरपूर चपात्या बसतील, पण माझ्याकडे शिल्लक 2च राहिले होते त्याच्यामुळे मी एवढेच ठेवून दाखवल्या. कारण की आता 4 वाजले संध्याकाळचे, सकाळचा स्वयंपाक केलेला होता त्यातल्या चपात्या शिल्लक होत्या. तर मैत्रिणींनो नक्कीच तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ आहे तो युजफुल ठरला असेल, आवडला असेल तर प्लीज 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 जाता जाता व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर असेच शिवणकामाचे नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय. बाय बाय.